नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साइडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा रव्याचा पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजून या ठिकाणी मी 1 कप इतका रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। आता आपण या रव्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। सोबतच ज्या कपाने आपण रवा मोजलेला आहे सेम त्याच कपाने अर्धा कप दही आणि अर्धा कप इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे। तर बघा अशा प्रकारे दही आणि पाणी दोघांनाही मी एकाच कपाने मोजून घातलेलं आहे। यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तर साधारणतः या ठिकाणी 1 चमचा इतकं मी मीठ घालत आहे। नाश्ता छान असा मऊसूत आणि जाळीदार व्हावा, शिवाय नाश्त्याला रंग देखील छान यावा याकरता यामध्ये मी अर्धा चमचा साखर आणि 1 चमचा इतकं मी यामध्ये कुकिंग ऑइल देखील टाकलेलं आहे। आता आपण या रव्याला छानपणे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला याची एक पेस्ट बनवून तयार करायची आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता संपूर्ण रव्याला मी अगदी छानपणे वाटून घेतलेला आहे। स्मूथ पेस्ट या ठिकाणी रव्याची तयार झाली आहे। तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं टाकून घेऊ आणि या मिश्रणाला साधारणतः 2 ते 3 मिनिटांपर्यंत व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे। फेटताना शक्य होईल तितकं एका डायरेक्शनमध्येच आपल्याला फेटायचं आहे। यामुळे काय होते की छान असं फ्लफी हे बॅटर तयार होतं, शिवाय नाश्ता मस्त असा हलका फुलका आणि जाळीदार तयार होतो। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं बॅटरला मी मिक्स करून घेतलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे, म्हणजे डोसा वगैरे बनवतो ना, अगदी त्याच बॅटरसारखं हे बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर आता आपण याला कव्हर करून साधारणतः 10 मिनिटांपर्यंत साईडला ठेवून देऊ, जेणेकरून हे बॅटर अगदी छानपणे सेट होईल। बॅटर सेट होत आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठीची एक चटपटीत अशी चटणी तयार करूया। चटणी तयार करण्यासाठी मी पाऊण कप इतकी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत। तर हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। चटणीला रंग आणि चव दोन्ही छान यावे याकरता मी यामध्ये 1 चमचा इतकं दही घातलेलं आहे। तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही याऐवजी लिंबाचा रस देखील घालू शकता। आता आपण यामध्ये भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊ। चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि यानंतर थोडंसं पाणी टाकून याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। जसं की चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा वापर केला आहे, तर तुम्ही हवं तर ओल्या नारळाची किंवा खोबऱ्याची चटणी देखील बनवू शकता। आणि बघा चटणी या ठिकाणी तयार झाली आहे। संपूर्ण चटणीला एका बाउलमध्ये काढून घेऊ। चटणीची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे। छान असे घट्टसर चटणी या ठिकाणी तयार झाली आहे। तुम्हाला जर यापेक्षा थोडीशी पातळसर चटणी हवी असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण थोडेसे कमी जास्त करू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये ही चटणीला मी तडका वगैरे न लावता अशीच खाणार आहे। तुम्ही हवं तर तडका देखील लावू शकता। जवळपास 8 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बॅटर या ठिकाणी अगदी छानपणे घट्टसर झालं आहे, कारण की हा नाश्ता बनवण्यासाठी मी रव्याचा वापर केला आहे आणि रवा थोडासा भिजला की आपोआपच घट्टसर होतो, त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी देखील हलकीशी घट्टसर झाली आहे। तर आता आपण यामध्ये थोडासा इनो घालून घेऊ। तर 1 छोटा चमचा इतका मी इनो घातलेला आहे। पोहे खाण्याच्या चमच्याने मोजले तर साधारणतः पाऊण चमचा इतका इनो घेतलेला आहे। तुम्ही हवं तर इनोऐवजी खाण्याचा सोडा देखील यामध्ये घालू शकता। इनो घातल्यानंतर एका डायरेक्शनमध्ये फिरवत आपल्याला साधारणतः 1 मिनिटभर याला फेटून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा इनो घातल्यानंतर या बॅटरला जास्त वेळ न ठेवता लगेचच आपण नाश्ता बनवण्यास सुरुवात करायची आहे। तर हा नाश्ता शिजवण्यासाठी किंवा सेट करण्यासाठी या ठिकाणी मी एक मध्यम आकाराची प्लेट घेतलेली आहे। तर बघा अशा प्रकारची खोलगट प्लेट आपल्याला घ्यायची आहे। प्लेटला संपूर्णपणे आपण तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून शिजल्यानंतर नाही रव्याचे मिश्रण म्हणजे हा नाश्ता ताटामध्ये अजिबात चिटकणार नाही। संपूर्ण प्लेटीला तेल व्यवस्थितपणे लावून झाले की बॅटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर बॅटर जास्त असेल तर तुम्ही एक बॅचमध्ये न शिजवता साधारणतः 2 ते 3 बॅचमध्ये देखील शिजवू शकता। यानंतर या प्लेटीला आपल्याला हलकं हलकंसं प्रेस करायचं आहे, जेणेकरून यामध्ये काही बबल्स वगैरे असतील तर ते निघून जातील। आता आपण या नाश्त्याला ताबडतोब वाफवण्यासाठी ठेवायचे आहे। तर याकरता मी नॉनस्टिक कढईमध्ये अगोदरच पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले होते। कढईमध्ये मी अशा प्रकारचे गोल स्टँड ठेवून घेतलेले आहे आणि नंतर यावरती प्लेट ठेवलेली आहे। तुमच्याकडे जर अशा प्रकारचे स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटी किंवा प्लेट देखील यामध्ये ठेवू शकता। नाश्ता छान असा चटपटीत आणि तिखट व्हावा याकरता यामध्ये मी थोडीशी लाल मिरचीची पावडर टाकलेली आहे। सोबतच चवीनुसार मीठ देखील आपण यामध्ये टाकून घेऊ। तर साधारणतः चिमूटभर इतक्या मिठाचा वापर केला आहे आणि आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः 8 ते 10 मिनिटांपर्यंत या नाश्त्याला अगदी छानपणे शिजवून घ्यायचं आहे।
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नाश्ता शिजवताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती साधारणतः 4 ते 5 मिनिटांपर्यंत अगदी छान असं याला शिजवून घ्यायचं आहे. जवळपास 6 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता नाश्ता या ठिकाणी अगदी छानपणे शिजलेला आहे. तर आता आपण यामध्ये चाकूच्या साहाय्याने किंवा टूथपिकच्या साहाय्याने याला चेक करून बघायचे आहे. चाकू पूर्णपणे क्लीन निघालेला आहे, याचा अर्थ हा नाश्ता या ठिकाणी अगदी छानपणे शिजलेला आहे. तर आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊ आणि नंतरच चेक करूया. जवळपास 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता नाश्ता या ठिकाणी अगदी छानपणे शिजलेला आहे. याच्या कडा आपल्याला हलक्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे, जेणेकरून नाश्ता न चिटकता अगदी सहजासहजी निघेल. आणि अशा प्रकारे हलकंसं टॅप करत संपूर्ण नाश्त्याला आपण व्यवस्थितपणे काढून घ्यायचं आहे. ताटाला जराही न चिटकता अगदी छान असा मऊसूत नाश्ता या ठिकाणी तयार झालेला आहे. तर आता आपण याचे पीसेस कट करू. पीसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता. म्हणजे तुम्ही समोसा शेपमध्ये, चौकोन शेपमध्ये किंवा हो तर तुमच्या आवडीनुसार देखील याला तुम्ही कट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारे याला समोशाचा शेप देत आहे. आणि बघा खूप छान असा मऊसूत आणि जाळीदार हा नाश्ता तयार झालेला आहे. तर आता आपण या संपूर्ण पीसेसला हलकं-हलकंसं शेकून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर न शेकता देखील असंच हा नाश्ता खाऊ शकता. मस्त असा जाळीदार आणि मऊसूत हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे. नाश्ता शेकण्यासाठी गॅसवरती पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल मी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. तेल गरम झाले की आपण यावरती थोडंसं तेल टाकून याला पसरवून घ्यायचं आहे. फक्त 2 चमचे तेलाचाच मी वापर केला आहे. तेल गरम झाले की अशा प्रकारे एक पीसेस टाकून आपण याला हलकं-हलकंसं दोन्ही साईडने शेकवून घ्यायचं आहे. सकाळच्या घाईमध्ये रोज नाश्त्यासाठी काय द्यावे हा प्रश्न पडतो. शिवाय कमी तेलामध्ये काहीतरी खायचे म्हटले तर ते सुचत नाही. तर अशा वेळी फक्त 1 कप रवा आणि अर्धा कप दह्याचा वापर करून संपूर्ण परिवारासाठी तुम्ही हा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार रव्याचा पदार्थ पटकन बनवू शकता. हलकं-हलकंसं प्रेस करत दोन्ही साईडने आपण याला अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे याचा रंग चेंज न करता हलकं-हलकंसं याला क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहे. ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी इतकेच नाही तर संध्याकाळी चपाती भाजी लाटायचा कंटाळा आला असेल तर तेव्हा देखील बनवू शकता. इडली आणि डोशाला देखील मागे टाकेल अशा पद्धतीचा खूप छान चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.